हाय हॅलो नमस्कार, मी विशाखा. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि बाहेर एवढा पाऊस पडला, घरात ईशान रडत होतं म्हणून आले. आणि तुम्हाला स्टार्टिंगला व्ह्यू दाखवला असेल मी. इतका भारी झालता ना, खूपच जास्त छान लगे. पण ना माझे सगळे रोप जे होते ते खराब झाले थोडे थोडे. आणि माझी जी स्ट्रॉबेरी होती ना, तर याचा मोबाईल सुरू होता. माझी जी स्ट्रॉबेरी होती का, त्याच्यात पूर्ण पाणी साचलं होतं. ते सकाळीच मी पाणी वगैरे काढून घेतलंय. तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल, कारण आता ईशान थोडासा परेशान करत आहे. आणि सगळं ओलं झालंय ना, आता ऊन पडल्यावर बाहेर आले तर यात पाणी साचलंय. इतकं कसं तरी झालंय. तुम्हाला स्ट्रॉबेरी दाखवायची होती तर थांबा, मी तुम्हाला स्ट्रॉबेरी दाखवते. त्यातलं सगळं पाणी मी काढलंय. हे बघा, काही फायदा नाही झालाय सगळं लावून. फक्त हे कायचं वांग्याचं कायचं रोप आहे, हे मला दुसरीकडे लावून आहे, कारण हे पण तुटायची भीती आहे. सगळी मेथी शेतकरीच कसं करत असतील काय माहिती, कारण ते सुद्धा शेतामध्ये अशी मेथी वगैरे लावलेली मी भरपूर बघते. तर माझीच खराब झाली तर त्यांची काय. आणि स्ट्रॉबेरी बघा तुम्ही, किती चिखल झालता. सगळं पाणी काढून टाकलं. आता हे उन्हात ठेवते थोडं. अरे बापरे, इतकं चिखल झालं, याला पानं यायला सुरुवात व्हायला लागली. आणि काही काही पानं एकदम सडायला लागले. ते बघा, माझ्याकडं स्ट्रॉबेरीला टाकायला सुकी माती वगैरे काहीच नाही आहे. नाहीतर टाकली असती, कारण सुकी माती भेटणार कुठून, सगळंच वल्लं झालं. ते कुठून राहिले आता. तर बाकी इकडं चांगले रोपं उगवणं सुरू झालेले आहेत. काही नाही उगलेत, काही उगलेत अजून. तर जे लावले होते मी ते तुम्हाला दाखवते, जे झाडं मी लावले ते. हे वाले एक उगले, नाही कायचं ते मला नाही माहिती. पण जेव्हावरती येईल तेव्हा बघेल आणि दुसरीकडे लावेल, कारण यात लावलेलं रोपं लिंबूचं आणि त्याचंच होतं. बाकी हे बघा मग काही. आणि ही जेव्हापासून इकडून लावली ना, तेव्हापासून हिचे थोडे पानं बरे येऊ राहिले. फक्त हे वाला खराब झाले. बाकी मिरच्या आणि वेल. आणि हे बघा, हे सुद्धा किती बरबाद झालं पूर्ण. तर हे कशाचं आहे हे नाही कळालं अजून. बाकी चांगलं आहे. आज सुद्धा मला भरपूर झाडं दुसरीकडे लावणं आहे. आणि स्ट्रॉबेरीला मी आता जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत तिला उन्हामध्येच ठेवून देणार आहे, कारण लवकर सुकली पाहिजे म्हणून. आणि किती कडक, जास्त कडक उन्हात पण नाही ठेवू शकत, कारण मग त्याचे पानं आणि ते जळायची भीती वाटते बरं का. कारण स्ट्रॉबेरीला म्हणतात ना, हिवाळाने म्हणजे हिवाळाच पाहिजे, जास्त तर थंडी जागा. पण हे पावसामुळं आणि पाण्यामुळं ना खूप चिखल झाल्याने पानं एकदम सडते. म्हणून सध्याची जे कवळं ऊन आहे त्यात ठेवून दिले सध्या. बघू माती सुकती. आणि इतकं ऊन होतंय ना की झाडांना पाणी भरपूर लागते. त्यामुळं मला माहिती आहे 12-1 वाजेपर्यंत पूर्ण माती अशी सुकून जाणार आहे. आता तिला सध्या ठेवून दिलं आहे. पण भीती वाटते, कुत्रे वगैरे येतील, बकऱ्या वगैरे चारा वगैरे खातात ना, त्यामुळं. बाकी दुसरं काहीच नाही. तर चला, मी झाडं दुसरीकडे लावते आणि तुम्हाला दाखवते लावल्यावरती. घरात बंद करते, मी दाखवू नाही शकत, कारण चाइल्ड सेफ्टीमुळं कधी कधी व्हिडिओ रिमूव्ह पण होत आहे. तर दरवाजाचा आवाज तर येतच असेल तुम्हाला. तर त्याने काय केलं आहे, दरवाजा लावला आहे, म्हणजे त्याला लावता येत नाही बरं का, नसा ढकलून दिला आहे मी बाहेर आहे म्हणून. झाड लावून दिलं आहे बरं का मी. ते वांग्यात छोटंवालंच लावलं आहे. आता बाकी उद्या लावेल, कारण सध्या माझ्याकडे काहीच नाही लावण्यासाठी. तर माझ्यासारखंच करायचं बरं का. नाही दमत, पण मी थोडे यांना दमते बरं का. याच्यासोबत ना खेळणं म्हणजे बाप, पाय एखाद्याची कामी पण जाते, दुसरं काहीच नाही. तर
काल ही बकेट वगैरे घेतली आम्ही, पण ती बकेट झाडासाठी नाही आहे. आणि आमच्या कुत्र्याला ना काय माहिती काहीतरी झालं आहे, त्याच्या पाय एकदम खराब होत चालला आहे. बाबांनी काल त्याच्यावरती हळद टाकली ती, आणि आता मी तवा वगैरे ठेवून दिला आहे कारण मला तळायचे पापड. तर सध्या आता 8 वाजलेत आणि मला पापड खायचे आहेत बरं का. तर आंघोळ वगैरे अजून काही झाली नाही, आणि काल मी काय शूट केलं नाही. काल अर्धा शूट घेतला आणि तो व्लॉग मी स्टार्टिंगला दाखवायला वाटलं सर, किंवा शेवटला दाखवेल तो व्लॉग मी. मला क्लिप्स ॲड करेल मी बहुतेक. कारण ते सकाळून स्वयंपाक वगैरे करतानाच बनवला होता, आणि त्याचबरोबर आली. तर हा माझ्या मागे आलाय बरं का. घरात फोन सुरू आहे ते ठेवून झालाय, आणि याला मोबाईल दाखवायचा असतो, पण काय करतोय मोबाईल घेतोय, द्या लावून द्या म्हणतो असतो, त्यामुळं मग लावून द्यावं लागतोय. तर चला मी एकदा मोबाईल बंद करते आणि घरातलं तुम्हाला पसारा पण दाखवते. तर बघा हे एवढं तर येणार माझं अजून आतरून राहिलंय उचलायचं. आता मी बाहेर आले ते ना, तर तो पण बाहेर आलाय बरं का. आणि हे बोर्ड आणले कारण ना लाईट नसते, आता पावसाळा आहे त्यामुळं सगळं काही असं झालेलं आहे घर. तर हे सगळे एकदा आवरून ठेवलं आहे, आणि याला चाय आणि पत्तीसोबत लईच खेळ वाटते. कशासोबत खेळणं काय नाही वाटणार मला, पण पत्तीत एकदम हाता घाम केले ना मग राग येते बरं. तर आता चायचं बघून घेतलं त्यांना, त्यात काय नाही, पण त्या पराठी फसल्यात ना तर काढून दे म्हणताय. चाय नाही दिली असं मला पण जरा. तर चला काढले मी बघून, काढून घेतले. घरात तुम्ही बघितलं असं किती घालून पसारा तेच पडलं. तेवढं सगळं एकदा क्लीन करून घेतलं ना मग टेन्शन नाही. तर चला एकदा मी गोधडी वगैरे उचलते, सगळं सामान एकदम नीट ठेवून देते, आणि तुमच्याशी बोलूया मग. आता कुठे भा कुठे बिल्लू कुठे तर बाहेर तर बघू शकता अजून झाडून वगैरे झालं नाही माझं. तर नेमकाच उशा वगैरे वर ठेवून दिल्यात आणि गोधडीची घडी केली. बाकी आता हे जे आहे हे नीट लावते. तर घर थोडं साफ झालं आहे. ईशानचे खेळणे आता इकडचं पण थोडं जेवढं खराब होतं ते ठेवून दिले मी. आता फक्त एवढं झाडून घेतलं की मग हे सगळं काढून एकदा झाडून घेते, आणि मग एवढं बी झाडते, आणि मग तुमच्याशी बोलूया. झाडून वगैरे सगळं घेतलं आहे मी एकदा. चुली पुढे ढवळ आहे, बाकी सगळं झालं आहे. घर झाडलं आहे, आणि म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं माती वगैरे भरपूर माती काढली. याच्या पंखा खालचं होतं सगळं काढलं आहे. तर रेशननी घेतलं हे एकदा ठेवून देणे. आणि त्यांची एक टोपी होती बरं का त्याला घालायची, तर ती आम्हाला सापडत नव्हती. भरपूर दिवस सापडत बंदा घर बघितलं तर मला सापडली नव्हती ती. आता आम्ही काल परवा नवीन टोपी घेऊन आलो, आणि ती जुनी टोपी होती ती आज सापडून गेली आम्हाला. असं होतं असं आहे की आपली एखादी वस्तू हरवते ना, आपण दुसरी आणतो ना, मग जी पहिली होती का ती पटकन सापडून जाते ना. असं तुमच्यासोबत होतं का? कमेंटमध्ये हे मला नक्की सांगा, कारण माझ्यासोबत खूप जास्त होते. तर तेल मी तापलायला ठेवलं होतं, आणि तेल तपले झाडून वगैरे घेऊस तर थकली मी थोडीशी. तर चला घरात मागचा लाईट लावते, कारण मला इतकं बरोबर दिसत नाही आहे. तर आता थोडं मस्त दिसत आहे. घर वगैरे सगळं झालं, आणि यांची घडी आज घरीच राहिली नेली नाही वाटतं सोबत. तर रेशन खेळते जोपर्यंत आता त्याचं मन भरत नाही तोपर्यंत खेळण, आणि मग आलडत वलडत माझ्याकडे येईन बाहेर बघायला कुठे आहे म्हणून. मी तेल ठेवलंय बार विसरून जाते गप्पा करायच्या नांदात. तर अजून थोडंसं राहिलं इकडं माती पडीलच आहे. मी आता पापड तळते आणि मग सगळं घेते. ते जास्त नाही तरी तळणार आहे, आणि ईशासाठी थोडी चिप्स तळायची मला, तळ्यावरती दाखवेल. पापडां चिप्स घेतले, आणि काल रातचं घर गळालं तर हे बघा पाणी सांडलं थोडं. फायनली मी पापड तळले आणि चिप्स पण तळून घेतले. चिप्स बघा किती भारी आहे, काही लाल झाले थोडे, आणि पापड बघा किती हे झाले थोडेसे लाल डार्क, कारण लय तेल तपलं होतं खूप भयंकर लगे. आता वाजले 10, 10:30 होत आलेत. 10 वाजलेत. तर आता आंघोळ वगैरे ते राहील तर आमच्या दोघांची. ईशान झोपून गेलाय.
पेता पेता झोपून त्याला खाल्लाय पिल्ला आणि त्याला झोप आली. तर आता ह्या टाईम तसं झोपायचं राहतं आणि त्याला ना मी आंघोळ नाही घालणार आहे आज, कारण एक आभाळ आलेलं आहे, त्याला सर्दी आणि थोडंसं अंग गरम गरम आहे, त्यामुळं आज त्याच्या हातापायच पुसून घेणार आहे फक्त. आणि बाहेरसुद्धा ऊन झालं आहे. स्ट्रॉबेरीतलं पाणी काढू 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 बेजारी, कारण ते पाणी जे आहे ना थोडं 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 वर येते त्यामुळं. आणि आता बघू सुकी माती असली तर ती त्याच्यात टाकून देणार आहे. तोपर्यंत थोडंसं रेस्ट घेते आणि 12 वाजता नंतर पुन्हा एकदा ब्लॉगला सुरुवात करीन, ह्याच ब्लॉगला पण 12च्या नंतर, कारण की मग तेव्हा ईशानचे पप्पा येईल, मग त्यांच्या आंघोळी आमच्या आंघोळी कपडे वगैरे सगळ्याचे एकदाच कपडे धुतले ना की मग जास्त काम बस आणि जास्त माणूस जमत पण नाही, त्यामुळं 12 वाजता सगळं काही काम आवडणार आहे आणि मग ब्लॉग नंतर सुरू करेन. तर यूट्यूबहून हा व्हिडिओ रिमूव्ह नका व्हायला, कारण पण तो ना त्याच्या मनानेच करत आहे बरं का, मी सांगितलं नाही काही नाही, फक्त कोलपट बिल नाही तर ठेवलं होतं कारण मला पोळ्या करायच्या होत्या. तर आता मी त्याचा व्हिडिओ त्याच्या पप्पाला सुद्धा दाखवते वगैरेचं सगळं सुरू झाले. आणि इकडं बघा स्वयंपाक झाला आहे, घरात फोन आणि कूलर आणि फॅन आणि सगळंच काही सुरू आहे, त्याच्यामुळं आवाज येत असेल. तर ईशान आता खेळते, पोळ्या वगैरे सगळं झाले, फक्त भाजी राहिली तर ती मी आता 6-6:30 वाजता करणार आहे. आणि ईशानला आता 5:30 वाजता आंघोळ वगैरे घालते, म्हणजे तो संध्याकाळी बरोबर चांगलं झोप लागेल त्याला. आणि आता त्याला संध्याकाळी आंघोळ करायची सवय झाली ना तर त्याला झोप पण अशी येत नाही बरं का, जेव्हा आंघोळ घालते तेव्हा. त्यामुळं त्याला आंघोळ वगैरे घालते आणि मी तुमच्याशी बोलूया. आता सगळ्यात जास्त 5-10 मिनटं झाले, अजून 10-15 मिनटं त्याला आंघोळ घालते, तोपर्यंत थोडीशी बसते, आराम करते आणि नंतर फ्रेश होऊन जाते.